महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री देवाभाऊ माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची प्रेरणानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही जनप्रतिनिधी आहे ते नेहमी लोकांच्या संपर्कामध्ये राहता आणि दर दिवशी जे काय जनता दरबार त्याच्या दर दिवशी तिथे राहता। माझ्या पण असंही आहे, तरी पण हा विधानसभामध्ये मुंबादेवी विधानसभामध्ये इथे सी वार्डमध्ये 2 विधानसभा लागती, मुंबादेवी आणि कोलाबा। मुंबादेवी विधानसभासाठी आज आपण जनता दरबार इथे भरलेला आहे। कोलाबाच्या माननीय अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी स्वतः ते लक्ष देता, माझी काय तिथे गरज नाही। कोलाबा विधानसभा सोडून जे काही सी वार्डचे प्रश्न असेल ते आपण इथे आज इथे ऐकू। मी सर्व अधिकाऱ्यांचे, चंदा जाधव मॅडम, वार्ड ऑफिसर, सर्व माडा, SRA, पोलीस, BPT, नेव्ही सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही इथे आला। जोपर्यंत लोकांचे प्रश्न सोडत नाही तोपर्यंत जनताचा राज्य येत नाही असा माननीय देवेंद्रजीचा नेहमी सांगणं असता। म्हणून लोकांकडे जायचं आणि लोकांचे प्रश्न विचारायचा आणि तिथे लगेच त्यांच्या जे काही आपण निकाल करू शकता ते करायचा। त्या मताने माननीय देवेंद्रजीची आज्ञेनुसार मी इथे आलेला आहे। आपण आता सी वार्डच्या जनता दरबार सुरू करू। अतिशय चांगला प्रतिसाद 300पेक्षा जास्त लोकांनी आपली जे काही प्रतिवेदन ते दिले आहे। आपण प्रयत्न करू की प्रत्येक प्रतिवेदनचे आता निकाल करू। आपण आता जनता दरबार माझ्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांचे जे काही जास्त आपण सॉल्युशन करू शकता तिथे आज आपण करू। धन्यवाद सर। जनता दरबारातून तुम्ही लोकांच्या समस्या जाणून घेता, इथल्या अनधिकृत बांधकामांचा मुळात प्रश्न आहे, त्याबाबत नेमकी आज काय चर्चा केली? नाही, अनधिकृत बांधकामाबाबत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा निर्णय स्पष्ट आहे। जे काही अनधिकृत बांधकाम असेल त्याने तोडून पाडायच्या, म्हणून ते जे अधिकृत बांधकाम आहे त्याने संरक्षण मिळेल। अनधिकृत बांधकामात आपण ते आळा घालू शकता। तर मी पण अनधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये आता काही कंप्लेंट आली तर ते DMC आणि WO ने सर्व पोलीस अधिकारी आहे, आम्ही योग्य निर्णय करू। सर, दुसरीकडे गणपती येत आहेत, मात्र गणपतीमुळे बऱ्याच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत। काही चंदनवाडी या भागातले रस्ते छोटे आहेत, त्यामुळे गणपती नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्रास होणार आहे। या सगळ्या संदर्भात काय? गणपतीने आपण चांगली रीते गणपती उत्सव साजरा करू। गणपतीच्या मनापासून आपण स्वागत करू। पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळी माननीय देवेंद्रजीची सरकारने गणपती उत्सवने एक उत्सवाचा दर्जा दिला आहे, तर सरकारी उत्सवाचा दर्जा दिला आहे, तर कोणाने काही अडचण होणार नाही। मी आपला समोर आता जे काही सी वार्डचे अधिकारी आहे, तुम्ही चंदनवाडीचा सांगितला, आता तुम्ही आज सांगितलं आहे, मी आपला धन्यवाद देतो की आपली जनताचा विषय उचलला पत्रकार म्हणून। तरी पण तर आपण 15 दिवसामध्ये कमी 10 दिवसामध्ये करू शकता। 10 दिवसामध्ये जे काही इथे खड्डे गणपतीचे रस्त्यावर किंवा कुठेही असेल ते आपण भरून काढू। मंडपांसाठी जे खड्डे होतात ते यावेळी महानगरपालिकेकडून 2000 ऐवजी 15000 रुपये दंड आकारण्यात आला। ती आता मी आजच ते असा ते आपण होऊ देणार नाही। मी आज कमिशनरने भेटणार आहे आणि 15,000 परत 2000 रुपये करू। सर, दुसरीकडे पुलांचा प्रश्न देखील गणपतीमध्ये महत्त्वाचा असतो, कारण की धोकादायक पुलांसंदर्भात काय अहवाल असणार आहे? नाही, पुलांच्या जे काही पुलाचे रिपेरिंग असते किंवा लाईटिंगच्या विषय असतात किंवा लिकेजच्या असतात ते सर्व महानगरपालिका, माडा, SRA सर्वांनी, MMRDA सर्वांनी लक्ष दिलं आहे। तरी पण कुठे स्पेसिफिक कंप्लेंट असेल तर आमच्या लक्षामध्ये आणा, आम्ही नक्की ध्यान देऊ। गणपती मंडळाचं असं म्हणणं आहे की सूचना देण्यासाठी जे लाऊडस्पीकर लावतो ते लाऊडस्पीकर लावायला यावेळेस पोलीस परवानगी देत नाही, तर या नाही, कुठेही अशी नाही आहे। जे काय नेहमी लाऊडस्पीकरची परवानगी असतील किंवा ते जुने गणपती असेल याने ऑनलाईन ऑटोमॅटिक परवानगीची सुविधा माननीय देवेंद्रजीने केल्या आहे। कोणाने काही अडचण होणार नाही। काही असेल तर आमच्याकडे आणा, मी भाजपाचे सर्व कार्यकर्ते इथे आहे, सर्व मी सहयोग करू।